गावी मी राहत होती आजीपाशी आणि आम्ही चौघजणे भावंड असल्यामुळे सगळं खर्च वगैरे एवढा म्हणून आम्ही मोठे दोघी इकडे असायचो आणि ते 2 छोटे मम्मी पप्पांसोबत असायचे. आणि ते म्हणजे चुलता चुलती पण खूप छान आणि म्हणजे जास्त आजी म्हणजे आजी खूप लाड करायची. कॉलेजवरून शाळेतून येईपर्यंत वाट बघत बसायची. कोणती गोष्ट ही लागत ती सगळी सकाळी उठल्यापासून आजी आमची तयारी करून द्यायची. आठवण येते आजीची. हो. आता 3-4 वर्ष झालं आजी एक्सपायर झाली. सगळ्या हर गोष्ट म्हणजे काही मला स्वयंपाक वगैरे असेल काय ते सगळं आमच्या आजीने शिकवलं सगळं. ह्या 5 वर्षामध्ये सासरी असताना असा कुठला क्षण होता किंवा असे कुठले क्षण येतात की त्यावेळेला आईची किंवा आजीची खूप आठवण येते? जेव्हा मला हे बाळ माझं प्रेग्नेंट राहिली ना तर माझी आजीची खूप इच्छा होती की नाही म्हणजे मी असताना हे वगैरे हो. मग तेव्हा माझं बाळ तो आजीची खूप आठवण आली. आजीला पण माझ्याशिवाय जमत नव्हतं, मला पण आजीशिवाय करमत नव्हतं. मम्मी पप्पा असायचे तिकडे, कुठली गोष्ट मम्मी पप्पांनी पण आम्हाला कमी नाही केली. म्हणजे हर गोष्ट सगळी आम्हाला दिली, जिथल्या तिथे वेळेवरती पोहोचवलं. पण सगळं असे इकडे आहे ते सगळं आजीनी चुलता चुलतेने सगळं केलं. साध्या गाडीवर आईस्क्रीमचं वगैरे आलं ना तर ते रानात वगैरे असले की ते सांगायचं जा तिथं माझ्या पोरींना आईस्क्रीम द्या असं सांगायची. तिथे शाळेत वगैरे घरी असलं का ना की म्हणायच्या पोरी माझ्या दिसल्या की तिथे आईस्क्रीम द्या. किती वर्ष अशी आईपासून आणि बाबांपासून लांब होतात तुम्ही? लहानपणापासून आत्तापर्यंत. म्हणजे मी 3री-4थीत असताना मम्मी पप्पा म्हणजे पप्पा पहिल्यापासूनच होते, पुन्हा मम्मी गेली आणि पण मी पण जायचे असे सुट्टीला वगैरे शाळेच्या नव्हतं आधीमध्ये जाता येत. मग सुट्टी दिवाळीत उन्हाळ्यात असंच जायचं. पण असं बालपण आई बाबांबरोबर कधीच असं गेलं नाही? नाही ते कसं 4 मुलं असल्यामुळे पण पप्पांना इथं नाही आपलं पोटासाठी ते कामासाठी राहतात तिकडं. ते बालपण मिस करतेस मग? हो खूप. काय सांगशील आजीला? मला माहिती आहे ती आजी जिथे कुठे असतील त्या नक्कीच खूप खुश असतील आज तुझा संसार बघून. पण तुझ्या मनातल्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोचाव्यात एवढंच मला असं वाटतं. आणि काय सांगशील तू तुला? आजी मी तुला खूप मिस करते. ताई नक्कीच आजी खरंच खूप खुश असणार, आनंदी असणार की आज खूप तुझा हा संसार सुखाचा आणि आनंदाचा बघून. कसं वाटतंय आज मनातलं व्यक्त झालीस, मोकळं झालीस, कसं वाटतंय? छान. मला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही अगदी मनापासून व्यक्त होता आणि मन मोकळं करता. खरंच खूप छान वाटतं. आणि आता ह्याच आपल्या मायाच्या आठवणीनंतर मंडळी आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर एक फुगा ठेवला जाणार आहे आणि तो फुगा जाऊन तुम्ही फोडायचा आहे. पण त्याआधी संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही नृत्य करायचे जागेवरतीच आणि गोल गोल स्वतःभोवती फिरायचं. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा